चर्चा करायची असेल आम्ही तयार आहोत, पण या सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांमध्ये धाडस आहे का हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल। शेकडो कोटींचा व्यवहार करून शहा आणि आयोगानं पक्ष विकला असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय। राऊतांच्या आरोपांना भाजपचे बन आणि नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं। काँग्रेसच्या दावणीला पक्ष बांधण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचे डील झालं, यामध्ये राऊतांना 2,000 कोटींची दलाली मिळाली अशी टीका नवनाथ बन यांनी केली। तर पवारांना ठाकरेंची शिवसेना कितीला विकली हे राऊतांनी सांगावं असं नितेश राणेंनी विचारलंय। आमच्या प्रकरणामध्ये आमची बाजू ऐकली गेली नाही। निवडणूक आयोगात आधीच्या सुनावणीत हे आम्ही सांगतो आहोत आणि जे वारंवार म्हणतोय निवडणूक आयोगाने शेण खाल्लं, निवडणूक आयोग विकला गेला आणि त्याने आमचा पक्ष आणि चिन्ह विकला शेकडो कोटींना, हा व्यवहार मी वारंवार सांगितलेला आहे। तुम्ही काँग्रेसची रोज विष्ठा खाता, तुम्ही रोज काँग्रेसच्या विष्ठेवर जगत आहात हे देखील देशाने ओळखलंय। त्यामुळे निवडणूक आयोगाने शेण खाल्लं का आणखी कोणी काय केली तर तुम्ही नेमकं काय करताय? तुम्ही स्वतःचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधण्यासाठी जवळपास 10,000 कोटी रुपयाची डील उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी केली। बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पक्ष उद्धव ठाकरे यांचाच आहे असं ठाम मत सुप्रिया सुळे यांनी मांडलं। केंद्रीय निवडणूक आयोगाने अदृश्य शक्तीच्या आधारे आमच्यावरती अन्याय केला, शरद पवार यांच्याकडून चुकीच्या